नमस्कार. काव्ययोग काव्यसंस्था पुणे आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी व्हिडिओ काव्यवाचन स्पर्धा 2026 या स्पर्धेत माझा सहभाग. माझे नाव रितेश पुरुषोत्तम अत्तरदे. निसर्ग हा मानवाचा जीवनदाता आहे, परंतु मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे वाढती वृक्षतोड, यामुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, यामुळे ऋतुचक्राचे संतुलन ढासळत चाललेले आहे. याचा परिणाम म्हणून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. तप्त सूर्यकिरणांनी धरती ओरफोडून निघत आहे. तप्त उन्हाच्या भीषण रूपाचे वर्णन करणारी माझी स्वरचित काव्यरचना, काव्याचे शीर्षक आहे तप्त उन्हाचा कहर, मी आपणासमोर सादर करीत आहे. तप्त उन्हाच्या राखेत माणूस जळत चालला, स्वार्थाच्या करवतीने हिरवा श्वास हो तोडला. दूरक्षितिजावरती एक वृक्ष दिसे नाही, सावलीच्या शोधामध्ये रस्त्याला दिशा नाही. कधी काळी या मातीत गीत उमले पाखराचे, वळ पिंपळ कडुनिंब गावा कवेत घ्यायचे. धग धग त्या उन्हात धरा अंगार झाली ती, माणसाच्या लोभापायी निसर्गाची राख झाली ती. आज ऊन इतके तापते कि वारा भाजतोया, पावसाचा प्रत्येक ढग नभातच रडतोया. झाड नसे त्या वाटेवरी, फिरवी सूर्य तलवार, तहानने व्याकुळ जीव मागे छाया मूठभर. रस्त्याच्या रुंद छातीवरी मृतदेह वृक्षाचे पडले, विकासाच्या घोषणांनी माणसाचे कान बहिरे झाले. जवा शेवटचे झाड कोसळेल धरेवरी, तवा सूर्य ना जिंकेल तर माणूस होईल भिकारी, माणूस होईल भिकारी. धन्यवाद.